सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला मटार आणि पोह्यापासून अगदी झटपट होणारा खमंग कुरकुरीत नाश्ता बनवून दाखवणार आहे। हा नाश्ता करायला खूप सोपा आणि खायला तितका टेस्टी आहे। सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे। रेसिपी जर तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सुरुवातीला गॅसवरती पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी ठेवायचं आहे। पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 कप मटार घालायचे। हे मटार आता आपल्याला 5 ते 7 मिनिटे उकडून घ्यायचे किंवा मटार जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण याला असेच उकडायला ठेवायचे। आता एका बाउलमध्ये पाऊण कप पोहे काढून घ्यायचे। पोहे अगोदर मी चाळणीने चाळून स्वच्छ निवडून घेतलेत। आता यामध्ये पोहे बुडतील इतपत पाणी घालायचे आणि हाताने चोळून स्वच्छ पोहे आपल्याला किमान 2 वेळेस तरी धुवून घ्यायचे। धुतलेले पोहे आता पाणी काढल्यानंतर भिजण्यासाठी असे साईडला ठेवून द्यायचे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचे। 4 हिरव्या मिरच्या घालायच्या। मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। आता 1 चमचा जिरे घालायचे। 1.5 चमचा धने घालायचे। आता यामध्ये पाणी न घालता वाटण मिक्सरला अगदी जाडसर वाटून घ्यायचे। आता वाटलेलं वाटणसुद्धा आपण थोड्या वेळ असं साईडला ठेवून देऊया। आता इथे मटारला सुद्धा 5 ते 7 मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता मटार अगदी छान उकडलेत। तरीसुद्धा आपण हाताने मटार चेक करून पाहिजेत। पहा मटार अगदी छान सॉफ्ट झालेत। आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यामधलं पाणी काढून मटार एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। आता मटार गरम असतानाच आपल्याला मॅशरच्या सहाय्याने मटार हलकेसे मॅश करून घ्यायचे। खूप जास्त याला बारीक करायचं नाही। अशा प्रमाणे आपल्याला मटारचे काही तुकडे यामध्ये ठेवायचे। आता यामध्ये आपल्याला 1 मोठा कांदा असा बारीक चिरून घालायचा आहे। आता सुरुवातीला आपण जे मिक्सरला वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचे। आता पाव चमचा हळद घालायची आहे। अर्धा चमचा लाल तिखट घालायचे। नाश्ता तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर लाल तिखट यामध्ये नाही घातलं तरी देखील चालेल। आता 1 चमचा तीळ घालायचे। 4 चमचे बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घालायचे। आता भरपूर सारी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची। आता पोहेसुद्धा आपले अगदी छान सॉफ्ट झालेले आहेत। असे पोहे सॉफ्ट झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत। पोहे जर तुमचे चांगले भिजले नसतील तर थोडासा पाण्याचा शिपका द्या आणि थोड्या वेळ पोहे साईडला ठेवून द्या आणि नंतर यामध्ये घाला। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्स करायचं आहे। हा नाश्ता बनवताना जर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये आणखी काही भाज्या आणि आणखी काही मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता। तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण आपलं अगदी मस्त मिक्स झालंय। आता यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। सुरुवातीला माझ्याकडून ओवा टाकायचं राहून गेलं होतं म्हणून मी आत्ता घालते आणि परत याला छान मिक्स करून घेते। आता इथे आपलं नाश्त्यासाठी लागणारं परफेक्ट असं मिश्रण तयार आहे। आता हात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि नाश्ता बनवायला सुरुवात करायची। नाश्ता तुम्हाला किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि या नाश्त्याला आकार द्यायचा। आकार देखील तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे याला देऊ शकता। गोल बनवू शकता, चौकोनी बनवू शकता, पण मी हा नाश्ता असा थोडासा लांबट आकारामध्ये बनवला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। आता तयार नाश्ता साईडला ठेवून देते आणि आणखी तुम्हाला एक बनवून दाखवते। तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। म्हणजे मग मी जेव्हा कधी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर पहा हा देखील नाश्ता आपला तयार आहे। आता राहिलेला नाश्ता देखील मी अशाच प्रकारे बनवून घेते। इथे तुम्ही पाहू शकता काही नाश्ता मी बनवून घेतला आहे। आता तयार नाश्ता आपण लगेच तळून घेऊया। त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झालं की फ्लेम आपल्याला मिडियम करायची आणि नंतर यामध्ये अशा प्रकारे नाश्ता सोडायचा आहे। हा नाश्ता तळताना देखील आपल्याला मिडियम गॅसवरती तळायचा आहे म्हणजे मस्त आतपर्यंत खमंग कुरकुरीत तळला जातो। थोडासा नाश्ता तळून झाला की अशा प्रकारे आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला मस्त आलटपलट करून हा नाश्ता खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता आलटपलट करून दोन्ही साईडला मी मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता तळून घेतला आहे। आता तयार नाश्ता आपण बाहेर काढून घेऊया। काढताना झारा असा थोडासा आडवा करायचा म्हणजे एक्स्ट्राचं तेल कढईमध्ये वापस जातं आणि तुम्ही पाहू शकता
खूपच टेस्टी खमंग कुरकुरीत हा नाश्ता तयार झालेला आहे। आता राहिलेला नाश्ता देखील आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे। कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट बनणारा मटार आणि पोह्याचा खमंग कुरकुरीत नाश्ता खाण्यासाठी तयार आहे। तयार नाश्ता तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकता, दह्यासोबत सर्व करू शकता किंवा असा देखील खाल्ला तरीसुद्धा हा नाश्ता खायला खूपच टेस्टी लागतो। एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा। मी खात्री देते की रोजच हा नाश्ता तुम्ही बनवून खाल। सकाळच्या घाईमध्ये सुद्धा नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता। तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।